नमस्कार, मी पूनम पाटील. माझ्या मिनी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आज होती रथसप्तमी. मग आज लास्ट डे होता हळदी-कुंकवाचा आणि मराठवाड्यामध्ये खूप जास्त प्रमाणात हळदी-कुंकू केलं जातं. जसं आमच्याकडे खानदेशमध्ये एवढं प्रमाण नाही आहे हळदी-कुंकवाचं आणि मराठवाड्यात खूप प्रमाण आहे. मी जेव्हा नवीन लग्न करून आली होती, तेव्हाच मला हे सर्व माहिती झाले होते. आता माझ्या लग्नाला झाले 10-11 वर्ष. आणि तेव्हापासून मग मी सर्वांच्या घरी हळदी-कुंकवाला जाणं हे ते सगळं इकडेच मला मराठवाड्यात माहिती पडलं. खूप रीती वेगळ्या आहेत खानदेशच्या आणि मराठवाड्याच्या. माझं लग्न झालं तेव्हापासून मी मराठवाड्यातच राहते आणि सगळ्या इकडच्या मैत्रिणी झाल्या. खूप नवीन-नवीन शिकायला भेटलं. नंतर सगळे व्यवस्थित समजून सांगतात, की असं केल्याने हे होतं. आमच्याकडे जास्त करून संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला जात नसतात आणि इकडे मराठवाड्यामध्ये वाण द्यायला जातात. रुक्मिणीला वाण देतात. मग तेच आज सगळ्यांकडे हळदी-कुंकू होतं. बऱ्याच मैत्रिणींकडे हळदी-कुंकू होतं. कॉलनीमध्ये होतं. सगळ्यांच्याकडे हळदी-कुंकवाला गेली. खूप छान-छान असं डेकोरेशन करतात सर्व. नाश्त्यामध्ये असतं, कोणी कचोरी ठेवतं, कोणी समोसे ठेवतं. नंतर दूध, मसाला दूध आणि मैत्रिणींमध्ये हसी मजाक सर्व होतं. छान छान तयार होऊन येतात सर्व. हे बघा, सगळ्यांच्या घरी खूप छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे. विठ्ठल रुक्मिणीचं डेकोरेशन केलं आहे सर्व मैत्रिणी. खूप भारी वाटतं. संक्रांतीलाच सर्व एकमेकांच्या घरी जाता आवर्जून. बघा किती सुंदर डेकोरेशन केलं आहे. खूप छान वाटलं आणि इकडे पण कृष्णलीला केली होती एका ताईंकडे. हे बघा किती सुंदर केलेलं आहे आणि रांगोळी खूप छान वैशालीकडे केली होती. हे माझ्या मैत्रिणी वैशाली, दोघं मैत्रिणीत माझ्या. तिच्याकडचं डेकोरेशन खूप छान होतं. मग तिथं आम्ही फोटोज व्हिडिओ केले. आमचं हसी मजाक चालू होतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की कळवा. थँक्यू.